आज खूप दिवसातून देवापसलं शूट केलेलं आहे. कारण देवापसलं शूट करायला म्हणजे लक्षातच राहत नाही की बाबा आपण पूजा करताना शूट वगैरे केलं पाहिजे. तर मस्त देवपूजा वगैरे झाली होती. पाडव्याचे देव वगैरे मस्त स्वच्छ केलेले होते. त्यामुळे देवसुद्धा एकदम असं फ्रेश वाटत होतं आणि छान वाटत होतं. आणि चैत्र नवरात्र चालू झालेलं होतं. आपल्या इकडे नसतं चैत्र नवरात्र, उत्तर भारतामध्ये चैत्र नवरात्र हे असतं. आणि आपल्याकडे कशी घटस्थापना असते तसं सगळं तिकडे विधीपूर्वक घटस्थापना केली जाते. आणि आपल्याला जर सप्तशतीचा पाठ वगैरे वाचायचा असेल तरीसुद्धा आपण वाचू शकतो संकल्परहित. 15 दिवस नॉनव्हेज वगैरे खात नाहीत असं म्हणतात. आणि बरीच लोकंसुद्धा नॉनव्हेज 15 दिवस खात नाहीत. तर आमच्या घरी आल्या होत्या ननंदबाई आणि मिस्टरांच्या आत्या आलेल्या होत्या. हे आमच्या घरी पाहुणे आज आलेले होते. त्यांच्यासाठी चालला होता नाश्ता वगैरे जेवणाचा सर्व. मी शिजवून चुक्याची भाजी घेतलेली होती, पण थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली. ग्रेव्ही टाईप अशी झालेली होती. आणि भाजी शिजताना शेंगदाणे टाकायचे राहिलेले होते, त्यामुळे फोडणीमध्येच मी शेंगदाणे टाकून घेतलं. मेथीची भाजी झालेली होती. तर अशा 2 व्हेजच्या भाज्या झालेल्या आहेत. आता भात तिकडे मी करायला ठेवलेलाच आहे. आणि आता त्या चपाती भाकरी राहिलेल्या आहेत त्या आता करून घेते. आता थोड्या वेळातच पाहुणे वगैरे येतील आणि ते आल्यानंतर त्यांना ताटं वगैरे करून घ्यायचे आहेत. आणखीन लस्सी वगैरे मला करून घ्यायची आहे. आपण एकट्यानं करायचं म्हटल्यानंतर आपलीसुद्धा खूप धावपळ होते. तर आज संडे असल्यामुळे माझ्या मुलीने बरंच मला काम करू लागलं, त्यामुळे खूप हलकं झालं. फक्त काकडी सोलली किंवा ताटं वगैरे धुवून घेतली, ताटं पुसली तरी मुलांची किती छान हेल्प आपल्याला होते. आणि पटकन आपल्यालासुद्धा सुचतं काहीतरी म्हणजे काम करायचं आपल्यालाही सुचतं. आणि सगळं आपण एकट्यानंच करायचं म्हटल्यानंतर आपल्याला लोड येतो कामाचा. तर असं छानसं आजचं माझं 2 वाजेपर्यंतचं रुटीन होतं. तर कसं वाटलं माझं हे रुटीन? शॉर्टच रुटीन आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून. आता सगळ्यांना जेवायला वगैरे ताटं वगैरे केलेली आहेत. आता पुढे जेवायला पाहुण्यांना दिलेलं आहे. आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहेत. आता आमच्या नणंदबाई चाललेल्या आहेत. तर आता हळदी कुंकू वगैरे लावून घेते. आणि चला तर मग मी माझा ब्लॉग इथेच संपवते. चलो बाय.